नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज सकाळच्या सुमारास आपण बघितलं की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं होतं की क्लासिक हॉटेल जी आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेली तिला आग लागली अशी जी आहे माहिती मिळाली. परंतु ती माहिती कितपत खरी आहे हे बघण्यासाठी ज्या वेळेला आपण घटनास्थळी आता या ठिकाणी आलेलो आहोत त्यावेळी आपण जर बघत असाल तरी हॉटेल सुरक्षित आहे. हॉटेलला कुठेही काही आग जी आहे ती लागलेली आपल्याला बघायला मिळत नाहीये. मात्र हॉटेलच्या बाहेरचा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काही टावर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर केबल्स वगैरे आहे. असं सांगितलं जातंय की तिथे शॉर्ट सर्किट झालं आणि त्या केबल जे आहेत त्यांना आग लागली आणि ती हॉटेलच्या बाहेर होती. त्यामुळे काही जणांना असं वाटलं की क्लासिक हॉटेलला आग लागलेली आहे असं, परंतु तसं काही नाही. ज्यावेळेला आपण इथे आलो त्यावेळेला आपल्याला सूत्रांनी माहिती दिली. नेमकी आग का लागली ही आपण आता पूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्ही कोण आहात, काय माहिती द्याल? आग का लागली? नहीं, ऐसा है कि हमारे ऑफिस में कुछ लोग काम कर रहे थे, तो ये अपने ये पॉल से कुछ रिवर्स करंट का शॉर्ट हुआ था, जिसकी वजह से उधर शॉर्ट सर्किट हुआ था. म्हणजे केबल कोणाच्या आहेत? एमएससीबीच्या आहेत? एमएससी वाले का है. इधर से शायद कुछ शॉर्ट हुआ था, तो जो केबल हमारे जा रहा है टावर को, तो ये पॉल पर ही कुछ इशू हुआ था, जिसकी वजह से शॉर्ट सर्किट हुआ. तुमच्या कुठल्या केबल आहेत? कशाच्या, कुठल्या टावरच्या केबल आहेत? जिओच्या कुठल्या केबल आहेत? जियो का ही टावर है. एमएससी वाले से मैंने कनेक्शन लिया है. ये ऑथराइज कनेक्शन है. तो वो ये जो टावर आप देख रहे हो ना, यहाँ से वो देखो पॉल के थ्रू अंडरग्राउंड केबल आ रहा काय है. वाटतं, चुकी कोणाची आहे? चुकी का ये बता नहीं सके. टेक्निकल चीज अब किसका चुकी है वो तो देखने पर, वो एमएससी वाले देखेंगे क्या हुआ नहीं हुआ. पण खूप मोठी दुर्घटना होऊ शकत होती ना या ठिकाणी. नहीं, ऐसे इक्विपमेंट तो कुछ होने का नहीं था. हमारा सारा कुछ था. हमारा जो भी सेफ्टी पॉइंट तो सब कुछ थे, जिसके से आता सब कुछ. भविष्यात यापुढे होणार नाही यासाठी तुम्ही लोक काय करणार? भविष्य में अभी जो भी है कुछ होगा नहीं, मगर ये एमएससी वाले को हमने कंप्लेंट डाला, वो चेक करेंगे कि इशू क्या है. कधी एमएससीबी वाले येणार आहेत? 10 बजे ऑफिस खुलेगा, वो जाएगा. हमारी टीम गई हुई है उससे बात करने के लिए. ठीक है. काही नुकसान झालंय का तिथे का केबलचं? कोई नुकसान नहीं है. छोटा मोटा है वो, ठीक है, माइनर है वो. लाईट वगैरे गेली आजूबाजूच्या वो परिसरात? हमने एमएससी वाले को बोला कि वो लाइन डिस्कनेक्ट करा दिया ना, क्यों एटलीस्ट कोई इंसिडेंट ना हो. धन्यवाद. आपण पुढे जाऊन बघूया आता. या ठिकाणी आपण जर बघत असाल तर म्हणजे सर्वप्रथम खरं तर हा जो काही बाहेरचा परिसर आहे तर तो व्यवस्थित करायला पाहिजे. आणि हे जे मोठे मोठे टावर्स वगैरे जे आहेत या ठिकाणी जिओचे आहेत ते असं सांगितलं जात आहे. परंतु एकतर त्यांना कुठेतरी गृहसंकुलापासून बाहेर शिफ्ट करण्यात यायला पाहिजे किंवा कुठेतरी जिथं मोकळी जागा असेल त्या ठिकाणी अडचणीच्या जागेमध्ये किंवा एकदम ज्या ठिकाणी गृहसंकुल आहे जिथे काही अशा पद्धतीचं शॉर्ट सर्किट झालं तर काही कोणाला हानी होऊ शकते अशा ठिकाणी ते खरोखर नाही पाहिजे अशी नागरिकांची मागणी येते. बाजूला आपण जर बघत असाल तर त्या ठिकाणी काही गृहसंकुल आहेत, रहिवासी राहतात. ही आग जर मोठी पेटली असती तर ती त्या साईडला सुद्धा गेली असती आणि मोठा अनर्थ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला असता. परंतु घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि अग्निशमन दल जे आहेत त्यांनी येऊन ही आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि ही आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आहोत, क्लासिक हॉटेल. तर कोणीही जास्त अफवांवरती विश्वास ठेवू नका. आता सध्या जे आहे या आगीवरती सुद्धा नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु वारंवार आपण बघतोय की जेव्हा कधी आग लागतात तेव्हा एमएससीबीचं, महावितरणाचं नाव जे आहे ते समोर येतं आणि सांगितलं जातं की शॉर्ट सर्किट होतंय. मग एमएससीबी वाले जे आहेत, महावितरणवाले जे आहेत ते अखेर या गोष्टी अशा होणार नाही याच्याकडे कधी लक्ष देणार आहेत. कारण थोडंफार प्रमाणात शॉर्ट सर्किट आपण समजू शकतो, परंतु आग लागेपर्यंत मोठे मोठे शॉर्ट सर्किट होत आहे. त्यामुळे स्थानिक जे काही नागरिक आहेत ते विनंती करतायत की जे काही असेल ते बघितलं पाहिजे आणि अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.